दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे। आजोबा दिल येऊ? अरे या 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 यशस्वी वा, मी तुला म्हटलं होतं ना तुला जमणार, सहज जमणार। अरे माझी निवड चुकणार नाही अशी। आजोबा खरं सांगू तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून। खरं तर मी हार मानली होती, पण तुम्ही मला हरू दिलं नाही। अरे चौधरींची सून आहेस तू, अशी बरी हरशील? आजोबा यशला पाहिलं तुम्ही? नाही, तो तुझ्या बरोबर नव्हता? नाही, मी ऍक्च्युली त्याला पुढे जायला सांगितलं, मी नंतर आले। मी रूम मध्ये पाहिलं, तिथे नाहीये तो। कुठेतरी बागेमध्ये वगैरे असेल बघ। मी विचारलं, तिथे पण नाहीये। अरे म्हणजे हे बापले काय आणखीन कुठे भटकायला गेले की काय? बाबा ते जाऊ दे, मला ना प्रचंड भूक लागली, पटकन जाऊ। तू काही खाल्लं नशील ना, तुला चेहराच सांगतोय नाही ना? चला जाऊया आपण। पप्पा आता काय आहे? मला माफ करा पप्पा। अरे काय झालं काय असं? यांच्याकडून चूक झालीये, त्याच्यामुळे हे। अरे गेले कुठे? अहो या ना, या। एवढी लाज वाटत होती तर करायचं नव्हतं नाही? काय झालं याच्याकडून? तेच जे केलंय म्हणून तुमच्या नजरेला नजर भिडवता येत नाहीये त्यांना। ह्याचा विचार ना आधी करायला हवा होता तुम्ही। ए बघ, जे काय सांगायचं ना स्पष्टपणे सांग, कोड्यात बोलू नकोस। सांगते पप्पा। पप्पा ते माझा नेकलेस सापडत नव्हता आणि मला असं वाटलं की चोरी झाली म्हणून मी आपल्या नोकरांवर ओरडत होते। मी नेहाला काही वाटेल ते बोलले, पण ऍक्च्युली तो नेकलेस यांच्याकडे होता। बोला ना, डोळे फाडून माझ्याकडे काय बघताय? चूक झाली आहे ना तुमच्याकडून, कबूल करा ना। पप्पाच आहे, तुमचे पप्पा आहेत, चूक कबूल करा। तुम्ही सांगा ना त्यांना की तुम्ही ठेवला होता नेकलेस, तो माझ्या कपाटात चुकून। हो हो पप्पा, माझी चूक झाली। तो नेकलेस मीच घेतला होता, म्हणजे माझा हेतू काही वाईट नव्हता, पण सिम्मीने जो नेकलेस घातला होता तो मला नाही आवडला। मला वाटत होतं तिने हा नेकलेस वापरावा म्हणून मी तो घेतला। आय एम सॉरी। अरे त्या दिवशी एवढा तमाशा झाला, तू बोलला नाहीस काही? बोला ना तुम्ही, घाबरला होतात ना, सांगा। हो पप्पा, मी घाबरलो होतो। नेहा यांच्या अशा घाबरण्यामुळे तुला खूप त्रास झाला का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। प्लीज मला माफ कर। सत्यजितमुळे तुला शिक्षा झाली आणि त्या शिक्षेमुळे तुझी किती दगदग होते बघतीये मी रोज। पप्पा, आय रिक्वेस्ट यू, तुम्ही आपल्या नेहाला या शिक्षेतून मोकळा करा पप्पा। तुम्ही नेहमीच ज्याची चूक झाली आहे त्याला शिक्षा देता। यावेळी चूक सत्यजित कडून झाली, शिक्षा त्यांनाच व्हायला हवी। येस, यू डिझर्व इट। पण प्लीज प्लीज नेहाला
नेहाला मोकळं करा या शिक्षेतून. मला पटतंय तुझं म्हणणं. ज्याची चूक त्याला शिक्षा. येस. सत्यजितच्या चुकीमुळे नेहाला शिक्षा झाली तर सत्यजितला काय शिक्षा करायची हे नेहाला ठरवते. मी हो बोल ना, सत्यजितला काय शिक्षा करायची. आजोबा, सत्यजित काकांचा हेतू चुकीचा नव्हता आणि जिथे हेतू साफ असेल ना तिथे सगळं माफ असतं असं मला वाटतं. पण जर तुम्ही म्हणताय की शिक्षा मी दिली पाहिजे तर मी तुमचा शब्द मोडणार नाही. बोल ना, काय शिक्षा करूया सांग. शिक्षा हीच आहे की सत्यजित काकांनी आत्ताच्या आत्ता तो हार सिमी काकूच्या गळ्यात घाला. ही शिक्षा? शिक्षा आहे म्हणजे तुला भोगावी तर लागणार सत्यजित. बाबा, नेहाचं मन मोठं आहे म्हणून तिने ही अशी गोड शिक्षा दिली आहे. पण एक सांगू का, तुमच्या शिक्षेमुळे तिची खरंच खूप ओढाताण होते. तुम्ही प्लीज माफ करा तिची शिक्षा. असं म्हणतेस तू? मला पटतंय तुझं म्हण. आपण असं बघूया, नेहाची चूक नव्हती तरी तिला शिक्षा झाली, बरोबर? येस. नाव नेहा, मी तुला मुक्त केलंय. शिक्षेतून मुक्त केलंय. वंडरफुल बाबा, किती छान. नेहा, बरं झालं आता तुझी धावपळ जरा कमी होईल. नाही, दगदग आणि धावपळ तर कमी व्हायला हवीच ना. पण मला तुला कौतुक वाटतं का? नाही म्हणजे खरं तर कौतुक करायलाच हवं. किती समजूतदार आहे आपली नेहा. नाही, किती विचार करून तिने सत्यजितला शिक्षा सांगितली. त्याबद्दल मी तुला एक बक्षीस देणार आहे. बक्षीस म्हणून यापुढे मुंबई ब्रँच कायम तूच सांभाळायचीस. पप्पा, बक्षीस आणि शिक्षा दोन्ही सारखं कसं काय असू शकतं? आय मीन म्हणजे तुमच्या ह्या अशा करण्यामुळे परीकडे दुर्लक्ष होईल ना नेहाचं. मग ती वेळ कशी देऊ शकेल परीला? राईट नेहा? आणि परीला आहे ना, नेहा नसली की खूप आठवण येते तिच्या आईची. नेहा ऑफिस मध्ये राहायला नाही चालली. ती सकाळी ऑफिसला जाणार, संध्याकाळी घरी परत येणार आणि परीची शाळा दुपारी सुटणार. त्याच्यानंतर घरी मोठी आई असेल, आजोबा असतील आणि त्यातूनही काही लागलं समजा तर तू आहेस ना. हो, ऑफकोर्स ऑफकोर्स मी आहेच. पण मी बक्षीस जाहीर करून टाकलेलं आहे, तेव्हा आता पट आणि बिन काही नाही. फक्त एकच आहे, उद्या काम करताना जर नेहाला काही त्रास झाला तर त्याच्या पुढचा निर्णय तिचा असेल. हसताय काय?
अरे भूक लागली मला, सासऱ्याला काय उपाशीच ठेवणार की काय? चला कमॉन. सुनबाई, अगं ये जेवायला बैस. हो, मी यशला फोन करत होते ऍक्च्युली. त्यांनी पण काही खाल्लं नसेल ना, त्याला पण भूक लागली असेल. अगं त्याने आणि परीने कुठेतरी काहीतरी खाल्लं असेल, तू बस ना. हो, मी एकदा फोन करून बघते. लागतोय का फोन? नाही उचलते आजोबा. अगं परी आणि यश दोघे खेळत असेल, तू बैस बरं जेवायला. बरं तू बस इथे, बस बरं. हा, एक काम कर, ये इथे शांतपणे जाऊन बस. जा पप्पाई भाजी. हो वाढ. अगं ए थांब थांब, कधीतरी आयतं वाढून घे की, वाढते ना ती. हो मी वाढते पप्पा. मी यशला फोन ट्राय करते. अरे वा 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 वा, काय बस खमंग वास सुटला का? मला तर भूक लागली एकदम. अगं किती अस्वस्थ होतीयस, सगळं तुझ्या आवडीचं बनलंय. हो, शेफने स्वतः उभं राहून बनवलेलं आहे. फोनच नाही उचलते. सांडग्याची भाजी माझी आणि परीची फेवरेट आहे. नक्की यशनीच सांगितलं असेल. यशनी सांगितलं नाही, यशनी केलीये. आणि परीने ओके केलीये. खरंच तू बनवलीस? ऑफकोर्स, स्वतःच्या हाताने. आणि काय आहे, सांडग्याच्या भाजीचा जो स्टँडर्ड हिने सेट केलाय ना, तो मेंटेन करायचा म्हणजे खरंच माझी परीक्षा होती. खाऊन सांगा ना कशी वाटते. खूप टेस्टी झाली आहे. परी तू खाऊन बघ, म्हणजे तुला कळेल. बेस्ट आईसाठी बेस्ट भाजी. आता मी भरवणार. ये बस बाबा तू पण बस, तिच्या घशाखाली घास नाही उतरणार. भैया केवढी फुल आहे ती. आज पण यांच्याकडे काही फंक्शन आहे वाटतं. यांना मोठ्या लोकांकडे काय मस्त कसलं तरी सेलिब्रेशन असतं. यांच्या खर्चातून न काढून काढून जरी थोडे पैसे मिळाले तर माझं मुंबईत घर होईल. सिमी काकू, मी इकडे ये ना, इकडे ये ना. येस. सिमी काकू, आज काही सण वगैरे का तुमच्याकडे? म्हणजे मग हे फुलं बुके वगैरे काय म्हणजे तुम्हाला माहित नाहीये का? काय म्हणजे नेमकं मला काय माहिती नाहीये, तेच मला माहित नाहीये. काय सुंदर फुलं आहेत. घ्या. ती नेहा तिथे नाती जोडण्याचं नाटक करते आणि इकडे स्वतःच्या वहिनीला अजूनही बातमी सांगितली नाहीये. इकडे काकू, सॉरी. काय झालं काय? तुम्हाला माहिती नाहीये, आजचा दिवस तुमच्या नणंदेसाठी खूप खास आहे, व्हेरी स्पेशल. काय गुड न्यूज दिली तुम्ही. तुम्हाला माहिती का, म्हणजे ती मिनिट गुड न्यूज आहे
पण तुम्हाला वाटते तशी नाही. मग आहे कळेल. चला. चला. गुड न्यूज. काय मग माझ्या नातवाने केलेली भाजी कशी काय वाटली तुला? खूप छान आजोबा. मी ओके केलीये ना, म्हणून छानच झाली असणार. मी पिकूच्या दादासोबत खेळायला जाऊ? हो. अरे या या या. अरे वहिनी, तू कधी आलीस? काय हे नेहा, तू तुझ्या दादा बहिणीला सांगितलं नाहीयेस का अजून की तू मुंबई ब्रांच सांभाळतेस ते? सांभाळतीयस म्हणजे डायरेक्ट बॉस? नाही वहिनी, ऍक्च्युली मी एक आठवड्यासाठी जॉईन केलं होतं म्हणून सांगितलं नाही. अगं पण आठवडाभर तर आठवडाभर बॉस आहेस ना तू, म्हणजे तुझे सगळंच ऐकत असतील ना सगळे? ऑफकोर्स, म्हणजे काय बिग बॉस सगळे तिचं ऐकतात. तुम्ही जेवणार का? आज चांगला मेनू आहे आमच्याकडे. आमच्या स्पेशल शेफने केलेली सांडग्याची भाजी खाऊन तर बघा. अहो खाल्ली असती हो, पण काय ना की मी नेमकं आत्ता जेवूनच आलीये आणि सांडग्यांची भाजी मला खूप आवडते. पण मग एक काम का नाही करत, डब्यामध्ये मला गच्च भरून द्या ना तुम्ही. हिच्या दादाला आवडते ना? हो. पण आजोबा म्हणतात तर मी बसते जेवायला. थोडस जेवी ना, पण थोडं कशाला, पोटभर खा. अहो ही बॉस झाली हे ऐकूनच माझं पोट भरलंय खरं तर. आणि आता तू बॉस झालीयस ना, तर मग सगळं तुझ्याच हातात आहे. तर तू आमच्याकडे पण आता लक्ष दे, म्हणजे माझ्याकडे आणि दादाकडे. नक्कीच ठेवणार नजर, काळजी करू नका. जेवून घ्या आता सावकाश. कशी वाटली भाजी? मस्त छान झाली एकदम. वा वा. आजोबा आम्ही जरा येतो. या. आपल्याला अजून एक खूप महत्वाचं काम करायचं. वहिनी, यू विल हॅव टू एक्सक्यूज अस. एक थोडं काम आहे, पण तुमचं चालू द्या सावकाश. नाही नाही, तुम्ही जा जा, काही काळजी करू नका. अरे कशाला काळजी करतोस, आम्ही आहोत ना यांच्यासोबत गप्पा मारायला. आलोच. हो हो. आजोबा या. हे काय, किती कमी खाताय तुम्ही? नाही नाही, घ्या ना घ्या ना. भाजी देऊ? छान झाले ना जेवण? म्हणजे काय मस्त एकदम. हे सगळंच नेहाच्या आवडीचं बनवलंय आणि पप्पाही खुश आहेत ना. त्याचं काय आहे, नेहा आहे ना, आपली नेहा, ती आठवड्याभरासाठीच बॉस होती, पण आता ती कायमची बॉस झाली. कायमची? म्हणजे पप्पांनीच ही जबाबदारी दिली आहे तिला. ते खूप खुश आहेत ना तिच्या कामावर. राईट पप्पा? तिच्या कॅलिबरवर मी खुश आहे. खरं म्हणजे ही पोस्ट तिला मी 8 दिवसासाठीच दिली होती, पण तिने स्वतःच्या मेहनतीने कमावली. हे सगळं तुमच्यामुळे झालंय आजोबा. नाही, माझ्यामुळे काही नाहीये. हे सगळं तिच्या गुणांमुळे शक्य झालेलं आहे. काय तुम्ही खूपच कमी खाताय. अहो नाही नाही नाही, घ्या ना घ्या ना. अहो काय तुम्ही आता सांडग्यांची भाजी आवडते ना तुम्हाला, आत्ताच म्हणाला. एवढी मला मगाशी तुम्हाला जर काही काम असेल ना नेहाशी, तर आता तुम्ही थेट बोलू शकता. आजोबांचा असा रूल आहे ना, आपल्या घरच्या कुणीही पहिलं डील क्रॅक केलं की त्या दिवशी स्टाफचाही दिवस गोड करायचा. हे घे, हे गिफ्ट तुझ्या हाताने त्यांना दे. मी? ऑफकोर्स, इट्स युअर डे. प्लीज.